बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत शाळा बंद आणि शिक्षण सुरू या राज्यव्यापी उपक्रमांमध्ये मी श्रीमती अक्षता सूर्यकांत सूर्यवंशी, अभ्युदयनगर उच्च प्राथमिक मराठी शाळा काळा चौकी येथून आपल्या सर्वांचं ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान त्यातील पाठ क्रमांक 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे हा धडा शिकणार आहोत. चला तर मग आपण या धड्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. शिवाय जो धडा दिलेला आहे मूलद्रव्य, आता ही मूलद्रव्य आपण वापरतो का दैनंदिन जीवनात? मूलद्रव्य म्हणजे काय, पण पहिल्यांदा द्रव्य म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मुलांनो, हॅलो, ऐकताय ना रे? हॅलो संजीवनी. येस मॅम, ऐकतोय. हा बर, तुम्ही जरा थोडस विचार करायचा. हा धडा आपल्याला मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे हा धडा का दिला असेल विज्ञानामध्ये? मुलांनो, हे जे धडे देण्यामागचं कारण असतं की तुम्ही आजूबाजूला डोळसपणाने बघा. मूलद्रव्य आपण वापरतो का? पण पहिलं मुळात मूलद्रव्य म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे, हो की नाही? आणि सगळे विज्ञानाचे धडे जे असतात ते आपल्याला रोजच्या वापरामधले, आपण रोज त्याचा उपयोग करत असतो यासाठीच दिलेला असतात, अभ्यासाला दिलेले असतात. बघा आता, सांगा बघू, मूलद्रव्य कुठे वापरतो आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये? रोज आपण घरात आपण आहे, शाळेत जातो, ही मूलद्रव्य कुठे कुठे वापरतो? किंवा मिश्रणे म्हणजे काय, संयुगे म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे का? आहेत का? सांगा बघू. असेल तर सांगा ना, आहेत माहीत किंवा नाही. सांगा बाळांनो, आपण हे कुठे कुठे वापरतो? मग हे जर तुम्हाला माहितच नसेल तर धडा शिकण्यात पण काय अर्थ नाही ना. तर हे सगळं आपल्या आजूबाजूला असतं. आपण घरामध्ये असतो, बाहेर जातो, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण याचा उपयोग करत असतो. तुम्ही साधे किचन मध्ये जा, तिथे तुम्हाला मूलद्रव्ये दिसतात. हा, रोजच्या वापरात असणारी, रोजच्या वापरामध्ये असणारी. मीठ कारण वापरतो, हा बरोबर बरोबर, खायचा हा सोडा, बरोबर. कारण आपण बरोबर, अगदी बरोबर. म्हणून मुलांनो, हे मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे असे शब्द ऐकले की तुम्ही काय घाबरून जाता, बाबा हे काय आहे, मला काही समजत नाही, हो की नाही? पण तसं काही घाबरण्यासारखं काही नाही. धडा अवघड नाही, फक्त आपण त्याच्याकडे थोडस लक्ष देऊन बघितलं पाहिजे. मनापासून काय दिलं असेल इथं, काय या धड्यात आहे, हो की नाही? तर आपण आता गेल्या वर्षीच, आता तुम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं द्रव्य म्हणजे काय, मूलद्रव्य म्हणजे काय. तर पहिल्यांदा मला सांगा, द्रव्य, द्रव्याच्या अवस्था हा 6वीला तुम्ही धडा शिकलेला आहात, किंवा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू हाही धडा शिकलेला आहात तुम्ही, हो की नाही? द्रव्याच्या 3 अवस्था आहेत, माहिती आहेत का रे तुम्हाला? स्टेट ऑफ मॅटर. हो मॅम. 6वीला हा सांगा बघू बाळा. बर्फ, स्थायू, द्रव आणि आणखी काय? आणखी काय? वायू. वायू, बरोबर. मग आता आपण इथे बसलेलो आहोत, तुम्ही तुमच्या घरात बसलेले, तुमच्या आजूबाजूला पण ह्या सगळ्या गोष्टी असतात. द्रवामध्ये काहीतरी पदार्थ असतात, स्थायूमध्ये पदार्थ असतात, वायूमध्ये असतात. त्याचा आपण डोळसपणाने काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे, बघितलं पाहिजे आपण त्याच्याकडे, आणि तेच आपल्याला अभ्यासाला आहे. कळतंय का? मग या आपल्या द्रव्याच्या 3 अवस्था तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बरोबर सांगितले. बर, आता आपण द्रव्याच्या 3 अवस्था
बघा पदार्थाच्या अवस्था या बघा कोणत्या आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. मग याची उदाहरणं पण तुम्हाला सांगता आली पाहिजेत. स्थायूमध्ये काय येतं, स्थायूचे गुणधर्म कोणते आहेत, द्रवाचे गुणधर्म कोणते आहेत आणि वायूचे गुणधर्म कोणते आहेत. तुम्ही थोडं सांगणार, येईल ना तुम्हाला. वायूचं सांगा बघू एखादं हो. उदाहरण. वायू म्हणजे काय रे? हा, वायू म्हणजे पाण्याचे वायूमध्ये रूपांतर होणे. पाण्याचं वायूमध्ये रूपांतर होणं हे ठीक आहे, बरोबर आहे. पण वायू वायू बघितलेत का तुम्ही? वायू नाही. नाही बघितले. बर, आपल्या सिलेंडर मध्ये वायू असतो, आपल्या आजूबाजूला वायू असतो, आपण रोज वायू घेतो, आपल्याला त्याची गरज असते. हा कोणता वायू? आपल्याला आपण रोज वायू घेतोय. हा तो ऑक्सिजन वायू. ऑक्सिजन वायू आहे, तो वायूच आहे. मग द्रव आपण रोज एक कायम आपल्याला जशी ऑक्सिजनची गरज असते तशी द्रवाची पण गरज असते. ते कोणतं द्रव असतं? पाणी. पाणी असतं, बरोबर, पाणी असतं. आणि आपण खातो, आपल्याला माहिती आहे अन्न तर खातोच, ते स्थायूमध्येच असतं. अरे हे असे जे पदार्थ आहेत, स्थायू, द्रव, वायू, हे पदार्थ, स्थायू पदार्थ सुद्धा कशाने बनतात, द्रव पदार्थ सुद्धा कशाने बनतात, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता बरोबर तुम्ही सांगितलं, पदार्थांच्या 3 अवस्था आहेत, मुख्य अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू. हो की नाही? बघा आता पुढे, पदार्थामध्ये अवस्थांतर कशामुळे? अवस्थांतर म्हणजे काय, तर एखादा पदार्थ एखाद्या अवस्थेमध्ये आहे, उदाहरणार्थ स्थायूमध्ये, तर तो वायूमध्ये जातो. एखादा द्रवामध्ये आहे तर तो वायूमध्ये जातो, किंवा द्रवामधला स्थायूमध्ये जातो. हे अवस्थांतर कशामुळे होतं? बघा आपण एक उदाहरण घेतलं इथे, की पाण्याला वाफ, उष्णता दिली तर काय त्याचं तयार होते बघा पाण्याची. काय दिसते तुम्हाला? काय दिसते? वाफ दिसते की नाही? दिसते ना भांड्यामध्ये. हा, म्हणजे द्रवाचं वाफेमध्ये, वायूमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि ही जर वाफ आपण काढून घेतली किंवा तेच पाणी आपण फ्रीजरमध्ये ठेवलं, फ्रीजरमध्ये, तर त्याचं काय तयार होतं? त्या पाण्याचा बर्फ तयार होतो. हो की नाही? म्हणजे एखादा पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं, त्यालाच काय म्हणतात? अवस्थांतर. काय म्हणतात? अवस्थांतर. बघा हे पाणी आहे पदार्थ, या पाण्याला, हा कोणत्या अवस्थेतला पदार्थ आहे? द्रवरूप अवस्थेतला. आणि या द्रवरूप अवस्थेला उष्णता दिल्याने काय तयार होतं? त्याचं वायुरूप मध्ये रूपांतर होतं त्या. आणि त्याची उष्णता काढून घेतली, उष्णता दिल्याने पण अवस्थांतर होत आहे, उष्णता काढून घेतल्यावर पण अवस्थांतर होत आहे. उष्णता काढून घेतल्याने सुद्धा अवस्थांतर, बर्फामध्ये, स्थायूमध्ये रूपांतर झालं. समजलं? आणि यालाच काय म्हणतात? अवस्थांतर. काय म्हणतात बाळांनो? अवस्थांतर. एका अवस्थेतून, एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये त्याची, बघ ना, लिक्विडचे कशामध्ये? गॅसमध्ये, आणि लिक्विडचे सॉलिड मध्ये काय होतं? त्याचं कन्व्हर्शन होत असतं. आता या पदार्थांचे गुणधर्म कोणकोणते आहेत? तुम्ही शिकलेले आहात, गेल्या वर्षी झालेलं आहे. शिवाय आपलं जून मध्ये पण झालेले आहेत पदार्थाचे गुणधर्म. एखादा पदार्थ माहिती आहे ना तुम्हाला, पदार्थांचे गुणधर्म थोडे तरी सांगा, कोणते कोणते येतात ते. काही पदार्थ कसे असतात? पटकन. काही पदार्थ तेलकट. नाही, मला स्थायू, द्रव, वायू नको, मला पदार्थांच्या अवस्था. म्हणजे काही पदार्थ पटकन फुटणारे असतात, काही पदार्थ कठीण असतात, हो की नाही? त्यांच्यामध्ये मजबूतपणा असतो, कठीणपणा. अजून काही मऊ असतात. काही पदार्थ मऊ असतात. व्हेरी गुड. आणखी ठिसूळ असतात. पटकन फुटणाऱ्यांना ठिसूळ म्हणतो. बरं, आपण बघूया पदार्थांचे गुणधर्म. काही पदार्थांमध्ये ठिसूळपणा असतो, काही कठीण असतात, काही पदार्थांमध्ये काय असते? घनता असते. काही पदार्थ विरघळणारे, न विरघळणारे, काही पदार्थ पारदर्शक, म्हणजे
पलीकडचं आपल्याला एखाद्या पदार्थातून दिसतं, त्याला पारदर्शकता म्हणतात. स्थितिस्थापकता रबरामध्ये असते आणि प्रवाहिता म्हणजे वाहणारे. हे काय आहेत पदार्थाचे गुणधर्म. कळलं का पदार्थांचे गुणधर्म? मग हे सर्व जे गुणधर्म आहेत ते प्रत्येक पदार्थामध्ये असतात का रे? प्रत्येक पदार्थामध्ये हे सगळे गुणधर्म असतात का? सांगा बघू. नाही, बरोबर. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, हो की नाही? आपल्याला माहितच आहे सर्व पदार्थाचे गुणधर्म सारखे असतात का? तर नाही. कारण साखर पाण्यात विरघळते, दगड पाण्यात विरघळतो का? नाही. नाही. आणि जसं लोखंड कठीण असतं, लोखंडामध्ये कठीणपणा हा गुणधर्म असतो, तसा कापसामध्ये नसतो. कापूस एकदम कसा असतो? मऊ असतो. हे सर्व पदार्थांचे गुणधर्म सारखे नसतात. आता आपण बघूया ह्या ज्या वस्तू आहेत, आपल्या आजूबाजूच्या वस्तू आहेत, ज्या आपण वापरतो त्या वस्तू आहेत, त्या सर्व वस्तू कशाच्या बनलेल्या असतात? तुम्हाला माहिती आहे का कशाच्या बनलेल्या असतात? खुर्ची लाकडाची, झाडापासून खुर्ची बनते. बरोबर, खुर्ची लाकडापासून बनलेली असते. आणि मी हे तुम्हाला आता जूनच्या याच्यामध्येच सांगितलं होतं, पदार्थ आपल्या वापरातील सरांनी सांगितलं होतं की सर्व पदार्थ जे आहेत, सर्व वस्तू ह्या ज्या आहेत त्या पदार्थांनी बनलेल्या असतात बघा. मग हे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सर्व वस्तू या पदार्थांनी बनलेल्या असतात बघा. मग आपल्याला असंही म्हणता येईल की आजूबाजूला मूलद्रव्याने आपल्या ह्याच्यात सगळ्या वस्तू आहेत वापरातल्या, आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आहेत त्या मूलद्रव्यांनी, संयुगांनी आणि मिश्रणाने बनलेल्या असतात. तर आता या ज्या वस्तू दिलेल्या आहेत बघा, ही काय आहे सांगा? या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत सांगा? ही माती आहे, दिसते का तुम्हाला? माती कशापासून बनते? तर माती दगडांच्या बारीक कणांनी बनलेली असते. बाहेरची जी माती असते ना, ती दगडांचे बारीक 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 कण असतात आणि त्याचे म्हणून माती बनते. हे बघा तांब्याची तार आहे, नंतर विजेच्या तारा आहेत. या कशापासून बनलेल्या आहेत? एक धातू आहे तो. तांबे म्हणजे धातू, विजेची तार अल्युमिनियम धातू पासून बनलेल्या आहेत या तारा. नंतर आपल्या किचन मधले स्वयंपाकघरातील भांडी सुद्धा कशाची बनलेली असतात? स्टीलची बनलेली असतात. स्टील आहे, लोखंड आहे, पितळ आहे, तांबा आहे, हो की नाही? या अशा विविध काय धातूंनी बनलेले आहेत. या वस्तू ज्या आहेत आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू विविध धातूंनी बनलेल्या आहेत. आता बघा खिळे कशाने बनलेले आहेत? लोखंडाचे बनलेले आहेत. आता या खुर्च्या मगाशी सांगितलं तू, खुर्च्या ज्या आहेत टेबल खुर्च्या, त्या काही प्लास्टिकच्या आहेत, काही लाकडाच्या आहेत आणि काही धातूच्या सुद्धा धातूच्या लोखंडाच्या आहेत. शिवाय ही काय आहेत? खिडकीची तावदाने काचेपासून बनलेली आहेत. मीठ, आपलं रोजचं मीठ आणि साखर ही जी आहे त्यांना काय म्हणतात? संयुगे म्हणतात. आणि या सर्व वस्तू ज्या आहेत आता बघितलेल्या आपण सगळ्या, माती, नंतर धातू, भांडी, या सर्व वस्तू द्रव्यांपासून तयार होत असतात. द्रव्य कळलं का? मगाशी मी सांगितलं तुम्हाला पदार्थ, सर्व वस्तू पदार्थापासून बनलेल्या असतात. आणि पदार्थ म्हणजेच त्याला शास्त्रीय भाषेत द्रव्य म्हणतात. पदार्थाला समानार्थी शब्द द्रव्य आहे, कळलं का? आणि मग आपण म्हणतो द्रव्याच्या अवस्था, पदार्थाच्या अवस्था. पदार्थ म्हणजेच द्रव्य, लक्षात घ्या. आणि या द्रव्यामध्ये काही द्रव्यामध्ये एकच घटक असतो, तर काही द्रव्यामध्ये अनेक घटक असतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. पण लक्षात ठेवायचं याच्या पुढे. आणि विज्ञानामध्ये एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो, म्हणून काय म्हटलेलं आहे? पदार्थ म्हणतात द्रव्य म्हटलेलं आहे. समजलं मुलांनो? पदार्थ म्हणजेच काय? द्रव्य. सर्व वस्तू पदार्थांच्या बनलेल्या आहेत, सर्व वस्तू द्रव्यांच्या बनलेल्या आहेत. मग आता द्रव्याबद्दल, द्रव्याला इंग्लिशमध्ये मॅटर म्हणतात, हो की नाही? वस्तू ज्यापासून तयार होते
त्यास पदार्थ असे म्हणतात. वस्तू ज्यापासून तयार होते त्यास पदार्थ असे म्हणतात. तुम्हाला सांगितलं पदार्थाला समानार्थी शब्द द्रव्य. आता व्याख्या काय त्याची होते बघा. वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये द्रव्य मॅटर असे म्हणतात. एकच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ सबस्टन्स असे म्हणतात. परत आलं बघा. तो जो द्रव्य आहे त्या द्रव्यामध्ये एकच घटक आणि अनेक घटक. अनेक घटक असणाऱ्याला काय म्हणतात. पहिलं लक्षात ठेवा. एकच घटक असलेल्या पदार्थाला सबस्टन्स पदार्थच म्हणतात. एकच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ असे म्हणतात. आता या द्रव्याचे आपण जे द्रव्य बघितले या द्रव्याचा आता गुणधर्म कण स्वरूप व गुणधर्म पाहणार आहोत. तर पहिला जो गुणधर्म आहे द्रव्याचा पहिला गुणधर्म कोणता आहे तर वस्तू कोणत्याही अवस्थेत असली तरी त्यात असणारे द्रव्य हेच त्याचे गुणधर्म ठरवते. आता वस्तूच्या अवस्था तुम्हाला माहिती आहेत. पदार्थाच्या अवस्था माहिती आहेत. स्थायू द्रव आणि वायू. उदाहरणार्थ इथे आता खडू दिलेला आहे. खडू हा काय आहे स्थायू अवस्थेतला आहे. या खडूचे तुम्ही बारीक बारीक तुकडे केले एकदम बारीक 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 काय तयार होईल रे एकदम बारीक केले आपण लिहून जर बारीक बारीक झालं आणखी काय होईल त्याचं सांगा. बारीक बारीक केल्यावर सांगा काय होईल या खडूची. खडूचे कण होतील छोटे छोटे. छोटे छोटे कण म्हणजे बारीक केले तर काय पावडर होईल की नाही त्याची. या खडूची पावडर होईल आणि त्या पावडरचा थोडासा भाग आपण घेतला बाजूला ठेवला तर बघूया त्याचे गुणधर्म कसे असतात ते. नंतर दुसरं उदाहरण घ्या. ही काय आहे शाई आहे आणि शाईचे थेंब जर आपण रुमालाने पुसले लागल्यानंतर तर रुमाल काय होतो. रुमालाला डाग पडतात. रुमालावर डाग पडतात ना. का बरं पडतात तर ते तो रुमाल शाई काय करतो शोषून घेतो आणि जशी शाई आहे तसेच काय पडतात त्याच्यावर डाग पडतात. नंतर ही अत्तरची बाटली आहे सेंटची. त्याचं झाकण उघडलं की काय त्याने स्प्रे जर मारला तर सगळीकडे काय होतो वास पसरतो. मग आता हो की नाही सगळीकडे वास पसरतो. त्याचे छोटे छोटे कण आपण घेतले होते. स्थायू द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेचे आपण छोटे कण घेतले. छोट्या प्रमाणात घेतले बघा हो की नाही. तरी सुद्धा त्यांचे जे गुणधर्म आहेत ते बदलत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा की वस्तू कोणत्याही अवस्थांमध्ये असल्या तरी विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूचे गुणधर्म साठी कारणीभूत असतात. जरी लहान कण केले तरी जे गुणधर्म आहेत तेच त्या पदार्थांमध्ये त्या वस्तूंमध्ये राहतात. दुसरा जो द्रव्याचा गुणधर्म आहे द्रव्याला वस्तुमान असते. वस्तुमान बघा आणि ते आपण तराजूने मोजतो बघा हो की नाही. तराजूने मोजतो. आता त्याच्यासाठी बघा इथे तुम्हाला प्रयोग करायला सांगितलेला आहे. तराजू घेतलेला आहे आणि त्या तराजूमध्ये एक काय टाकलेलं आहे बघा. एका बाजूला काय आहे मोठा दगड आहे. छोटा. बरोबर. आणि मोठा दगड असलेलं पारडं काय झालेलं आहे खाली गेलेलं आहे हो की नाही. याचाच अर्थ तो जो मोठा दगड आहे म्हणजे त्या द्रव्याला सुद्धा वस्तुमान आहे हो की नाही. द्रव्याला वस्तूला वस्तुमान असते. दुसरा गुणधर्म काय आहे वस्तूला वस्तुमान असते. त्या द्रव्याला वस्तुमान आहे वस्तूला वस्तुमान आहे. तिसरा जो गुणधर्म आहे तो द्रव्य जागा व्यापतात. याच्यासाठी तुम्हाला एक प्रयोग सांगितलेला आहे की काय सांगितलंय. एक ग्लास पाण्याने भरलेला ग्लास काठोकाठ पाण्याने भरलेला ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये एक आपण दगड टाकला. दगड टाकल्याबरोबर काय होतं त्या ग्लासातलं पाणी बाहेर पडतं. याचाच अर्थ त्या दगडाला काय लागली जागा लागली ना आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे द्रव्य जागा व्यापतात. म्हणून हे जे महत्वाचे द्रव्याचे दोन काय आहेत वस्तुमान आणि आकारमान हे द्रव्याचे दोन महत्वाचे गुणधर्म आहेत. लक्षात ठेवायचं. काय सांगा द्रव्याला वजन असतं वस्तुमान असतं लक्षात ठेवा आणि द्रव्य जागा
व्यापतात. द्रव्याला आकारमान सुद्धा असतं. द्रव्याला वस्तुमान असतं, द्रव्याला आकारमान असतं. आलं लक्षात तुम्हाला? तुमच्या लक्षात आलं का? हा. हो टीचर. आता निसर्गामध्ये आढळणारी काही द्रव्य आहेत आणि ती शुद्ध स्वरूपात असतात आणि त्यांच्यामध्ये एकच घटक असतो. आता सांगितलं ना सबस्टन्स, ही जी द्रव्य आहेत त्या द्रव्यामध्ये एकच घटक असलेल्या पदार्थ असं म्हणतात बघा. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ असे म्हणतात आणि ती शुद्ध स्वरूपात असतात. निसर्गामध्ये ती कोणत्या स्वरूपात असतात? शुद्ध स्वरूपात असतात. त्यांच्यामध्ये फक्त एकच घटक असतो, त्याला काय म्हणतात? सबस्टन्स. मासे कोणते आहे? उदाहरणार्थ सोने, हिरा, पाणी, चुनखडी. सोने बघा, माहितीये ना तुम्हाला, निसर्गामध्ये सोनं जे आहे ते शुद्ध स्वरूपात सापडतं. हिरा पण काय असतो? शुद्ध स्वरूपामध्ये सापडत असतो. पाणी, कारण काय आहे, याचे जरी तुम्ही सूक्ष्म कण केले तर ते सोनं जर तुम्ही काय केलं, बारीक बारीक केलं किंवा तांबे बारीक केलं तर त्याचा जो कण आहे, तांब्याचा जो जसा कण आहे, जसे गुणधर्म आहेत तसे त्या कणाचे सुद्धा गुणधर्म असतात. त्यामध्ये बदल होत नाही. दुसरं आहे, काही द्रव्य दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात. त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? मिश्रणे. एक पदार्थ असतो त्याला सबस्टन्स, पदार्थ असं म्हणतात. एकच घटक असणाऱ्याला काय म्हणतात? पदार्थ. आणि दोन किंवा अधिक पदार्थांचं मिळून त्याला काय म्हणतात? मिश्रणे. आता तुम्हाला इथे काही पदार्थ दिलेले आहेत, त्याचं वर्गीकरण करायला सांगितले आहे. सांगा बघू, कोण वाचतंय? काय काय दिलेलं आहे? कोरीव मूर्ती, मूर्ती, सोने, दूध, पाणी, फळी, कॉन्क्रीट. कॉन्क्रीट, मीठ, माती, कोळसा, धूर, सरबत, शिजलेली खिचडी, वाफ. बरोबर. आता याचं आपल्याला काय करायचं आहे? दोन गटामध्ये विभाजन. एकच घटक असलेले द्रव्याचा एकच घटक असणारे पदार्थ कोणते आहेत आणि द्रव्याचे अनेक घटक असणारे पदार्थ कोणते आहेत? तर बघा, सोने, पाणी, फळी, मीठ, कोळसा. मी वाचू का? हा, वाच. द्रव्याचे सोने, पाणी, द्रव्याचे घटक एकच असलेले सोने, पाणी, फळी, सोने, पाणी, फळी, मीठ, कोळसा, वाफ. व्हेरी गुड. आता दुसरं कोण वाचेल? द्रव्याचे घटक अनेक असलेले कोरीव मूर्ती, दूध, कॉन्क्रीट, माती, धूर, सरबत, शिजलेली खिचडी. हा, आता याचं तुम्हाला स्थायू, द्रव आणि वायू यामध्ये वर्गीकरण करता येईल की नाही? हो टीचर, सांगा येईल. बघू. हा, मग कोरीव मूर्ती सांगा. स्थायू, द्रव, वायू. स्थायू. व्हेरी गुड. सोने, सोने कशामध्ये? स्थायू. बरोबर. पाणी? द्रव. दूध? दूध? द्रव. बरोबर. आता तेच आपण स्थायू, द्रव आणि वायू मध्ये बघा, अवस्थानुसार कोरीव मूर्ती, स्थायू. वाचा, कोण वाचेल? कोरीव मूर्ती, सोने, फळी, कॉन्क्रीट, मीठ, माती, कोळसा, शिजलेली खिचडी, द्रव, दूध, पाणी, सरबत. आता वायू मधले वायू, धूर आणि वाफ. आता आपण ही चित्र दिसतात, काय बरं आहे इथे? पाणी, आणखी काय दिसतंय सांगा? स्थायू, वायू आणि हा. द्रव पदार्थ. पाणी, सरबत, लोखंड, पाणी, सरबत, लोखंड, कोळसा, पोलाद, हवा, मीठ, कोळसा, तांबे, हवा, मीठ, पितल, तांबे, माती पितळ, यामध्ये मग याच्यातील मिश्रणे कोणती आहेत? मिश्रण, आपण आता मिश्रणे, इथे या चित्रांमध्ये तुम्हाला मिश्रणे असणारे पदार्थ कोणते आहेत असं वाटतंय? सांगा, सांगा बघू. सरबत, सरबत. बरोबर. आणखी? टीचर, कोळसा, हवा. 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 बर. तर आपल्याला इथे बघा, सरबत, लोखंड, हवा,
पितळ आणि माती हे काय आहेत? मिश्रणे आहेत. आता आपल्याला मूलद्रव्यांबद्दल माहिती घेणार आहोत. मूलद्रव्य एलिमेंट्स, त्याच्यासाठी आपल्याला एक प्रयोग करायला सांगितलेला आहे, तुम्हाला कृती करायला सांगितलेली आहे. मूलद्रव्य म्हणजे काय? आता द्रव्याबद्दल आपण माहिती घेतली. द्रव्य, हो की नाही? द्रव्य म्हणजे त्या वस्तूमध्ये एकच पदार्थ, पदार्थालाच द्रव्य असे म्हणतात, हो की नाही? ते द्रव्य झालं. आता मूलद्रव्य म्हणजे काय? मूलद्रव्य म्हणजे काय? तर बघा, ज्याच्यावरती भांड्यात बघा, एक कृती आपल्याला तुम्हाला सांगितलेली आहे. भांड्यात पाणी घेऊन झाकण ठेवा व उकळी येईपर्यंत भांडे तापवा. झाकणाच्या आतील बाजूस काय दिसते ते बघा. हे आपला रोजचं आहे, किचन मध्ये आपण करत असतो. चहाला पाणी ठेवतो, कशात इतर गोष्टीसाठी पाणी ठेवतो आणि झाकण ठेवतो. काय होतं याच्यामध्ये सांगा? त्या झाकणाच्या खालच्या हो बाजूला काय टीचर, माझी असतं? बेडशीट तिथे करते तेव्हा झाकणाचे मी ते बघते. असे ते थंड हवा असते, तिथे पाण्यासारखे पाण्याचे बुडबुडे येतात. ती जी वाफ असते, ती वाफ अडवली जाते आणि त्याचे काय होतात? छोटे छोटे त्या पाण्याचा वाफ झाकणाला येतो. बरोबर, वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते. ते आपल्याला डोळ्यांना दिसत सुद्धा नाही. कळलं का? तसंच आपण काय करतो, इथे दुसरी कृती आहे. एका औषध मारायचे किंवा आता तुमच्याकडे हे असतं, स्प्रे असतो, त्याच्यामध्ये पाणी काय करायचं आहे? सॅनिटायझर. हा, सॅनिटायझरचा. तर तसा फवारा मारला, पण हा पाण्याचा फवारा आहे. तर काय दिसतंय तुम्हाला बघा? छोटे छोटे पाण्याचे काय होत आहेत? छोटे छोटे पाण्याचे बुंद दिसतात. हा, कण दिसत आहेत. फवारा हा पाण्याच्या सूक्ष्म कणांचा बनलेला असतो, जो सूक्ष्मजीव. छोटा. हा, तुम्ही किंवा तुषार सिंचन असतात बघा, हे जे फवारे असतात त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म असं काय असतो? पाण्याचा कण असतो. मग आता ही खुर्ची सुद्धा, या खुर्चीमध्ये सुद्धा काय असतात? काय आहेत? सूक्ष्म कणांनी बनलेली आहे, पदार्थ आहेत. म्हणून लक्षात ठेवायचं की सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. आणि पदार्थांच्या लहान कण म्हणजे रेणू. आणि ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. म्हणजे जो काय पदार्थ आहे त्या पदार्थांचे जे लहान कण आहे आणि त्याला रेणू म्हणतात, आणि रेणूपेक्षा लहान असतो तो अणु असतो. आणि ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. मूलद्रव्यांचे विघटन करून, म्हणजे आता ते मूलद्रव्य आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे केले, बारीक बारीक कण केले लहान कणात. बघा, मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असते. बघा इथे उदाहरणार्थ बघा, इथे दिले तुम्हाला की समजा तांब्याचे हे अणू आहेत किंवा सोन्याचे आहेत किंवा चांदीचे आहेत, पण जसा त्याचा पहिला कण आहे तसेच त्याचे बारीक बारीक कण केले तरी त्याचे त्याच प्रकारचे कण जे असतात ते अणू त्याच प्रकारचे असतात. म्हणून अणू डोळ्याने बघा दिसत नाहीत, परंतु कोट्यावधी अणू जर एकत्र आले तर त्याचे आकारमान आपल्या डोळ्यांना दिसल्या इतपत मोठे होत असते. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान हे वेगवेगळे असते. त्या प्रत्येक पदार्थ वेगवेगळा असतो, त्याच्यामधले अणूंचं प्रमाण पण वेगवेगळं असतं. म्हणून लक्षात ठेवायचं की प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान आणि त्याचा आकार सुद्धा काय असतो? वेगळा वेगळा असतो. आता आपण हे जे अणूंबद्दल जे अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेले आहे, ते असे कोण आहेत? डेमोक्रिटसने मूलद्रव्यांच्या लहान कणांना अणू असे नाव दिलं. कारण ग्रीक भाषेमध्ये अणू म्हणजे काय? त्याचं विभाजन करता येत नाही, शेवटचाच तो कण असतो. म्हणून काय म्हटलेलं आहे? कारण ग्रीक भाषेत ऍटम म्हणजेच अविभाज्य, त्याचं विभाजन करता येत नाही, त्यावरून त्याला नाव ऍटम असं नाव दिलेलं आहे. कोणी? डेमोक्रिटसने. आणि जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणु निर्माणही करता येत नाहीत आणि त्याचं विभाजनही करता येत नाही, ते नष्टही करता येत नाहीत असा सिद्धांत मांडला. शिवाय काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्ये ही केली जातात, दर्शवली जातात. तांब्यात बघा अशा चिन्हांनी तांबे दर्शवले जातात. सल्फरचं असं चिन्ह आहे, हायड्रोजनच्या
असं चिन्ह आहे. दिसतंय ना तुम्हाला? आता आपल्या आतापर्यंत शास्त्रज्ञांनी एकूण 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे. किती मूलद्रव्यांचा? 118 मूलद्रव्य. 118. हा, तर त्यापैकी 92 मूलद्रव्ये जे आहेत ती नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत, निसर्गात सापडतात. 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे, त्यांना नावं दिलेले आहेत. तर त्यापैकी 92 काय आहेत? नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत आणि 26 मूलद्रव्ये ही काय आहेत? मानव निर्मित, म्हणजे माणसाने त्यांचा शोध लावलेला आहे ह्या मूलद्रव्यांचा. एकूण अशी 118 मूलद्रव्य आहेत. समजलं तुम्हाला किती आहेत मूलद्रव्य? एकूण 118 मूलद्रव्ये आणि त्यापैकी 92 मूलद्रव्ये काय आहेत? नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत. 26 मूलद्रव्ये मानव निर्मित आहेत. त्यापैकी महत्वाची काही नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत ती म्हणजे बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे ही काही महत्वाची मूलद्रव्ये आहेत आणि याचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये होत असतो. आपण काय करत असतो? वापरत असतो. ही महत्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत. बघा, मूलद्रव्य ही तिन्ही अवस्थांमध्ये आढळतात. कळतंय का तुम्हाला? ही निसर्गामध्ये जी मूलद्रव्ये जी आहेत ती तिन्ही अवस्थांमध्ये स्थायू, द्रव आणि वायूमध्ये असतात. आता आपल्याला कळलं पाहिजे स्थायू मधली कोणती मूलद्रव्ये, वायू मधली कोणती आहे, द्रव मधली कोणती आहेत, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही समजून घ्यायचं आहे. मूलद्रव्ये लक्षात ठेवा ही स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेत आढळतात. आता निसर्गामध्ये जो आपल्याला आपण त्याला प्राणवायू म्हणतो, ऑक्सिजन, हा जो आहे तो वायू रूपात आढळतो. कळलं का? आणि हे मूलद्रव्य आहे. निसर्गात ऑक्सिजन वायू रूपात आढळतो. ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र जोडले जाऊन दिसतायत का इथे तुम्हाला? बघा, ऑक्सिजनचे 2 अणू लाल कलरचे दिसतायत ना, तर ते काय होतात? एकत्र जोडले जाऊन त्याचा स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. कळलं तुम्हाला? आणि हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपातच सापडतो. कळलं तुम्हाला? लक्षात घ्या की हे 2 अणू आहेत, ऑक्सिजनचे आहेत. ते कशाचे आहेत अणू? ऑक्सिजनचे. आणि ते काय केलेले असतात? त्याची जोडणी झालेली असते आणि ते जोडून कायम ते दोघे जण एकत्रच राहतात आणि त्याला म्हणतात रेणू. काय म्हणतात? रेणू. तुम्हाला माहितीये, अणू जसे डोळ्याने दिसत नाहीत तसे रेणू सुद्धा डोळ्याने आपल्याला दिसत नाही. आणि तो नेहमी ऑक्सिजन नेहमी हवेमध्ये काय करतो? रेणू स्वरूपात सापडतो. वायू रूपात असतो आणि रेणू स्वरूपात सापडतो. मग आता सांगा बघू, हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती? आणखी कोणते आहेत हवेमध्ये? 6वीला झालेलं आहे बहुतेक हे. हवेतील वायू झालेत की नाही? हवेमध्ये कोणकोणती मूलद्रव्ये असतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड. वेपर, बर, आणखी? बरोबर, ऑक्सिजन. डायऑक्साइड, ऑक्सिजनला काय लिहिले बघा? ओ, त्याचं नाव दिलेलं आहे. नंतर बघा, हायड्रोजन. हायड्रोजनला H, हवेमध्ये असणार. नंतर नायट्रोजन, बरोबर, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. ही काय आहेत? हवेतले काय आहेत? मूलद्रव्य आहेत. अर्गॉन Ar, क्रिप्टॉन Kr, झेनॉन Xe. आता मगाशी कोणीतरी सांगितलं की कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड पण आहे ना, असतो की नाही हवेमध्ये? मग ते मूलद्रव्य आहे का? तर मग इथे का दिलं नाही आपण? तर कार्बन डायऑक्साइड जे आहे हे मूलद्रव्य आहे का? तर कार्बन डायऑक्साइड मूलद्रव्य नाही, ते संयुग आहे. कारण कार्बन डायऑक्साइड, कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असं मिळून संयुग तयार होतं. त्यांची रासायनिक त्यांच्या संयुगातून संयुग तयार होतं आणि कार्बन डायऑक्साइड हे मूलद्रव्य नाही. कार्बन डायऑक्साइड काय आहे? संयुग आहे. आता मगाशी बघितलं तुम्ही, ऑक्सिजनला O म्हटलेला आहे, हो की नाही?
नायट्रोजनला एन म्हटलेलं आहे. तर या काय आहेत, त्याला काय म्हणतात, संज्ञा. त्या नावाचं संक्षिप्त रूप आहे, ते संक्षेप केलेलं आहे. तर आपण व्यवहारामध्ये पण वापरतो DR, हो की नाही, HM, AC, ADV. हे काय रे DR आपण कशाला वापरतो सांगा बघू. आपण म्हणतो ना, कुणाच तरी नाव लिहितोय असं, सांगा बघू DR म्हणजे काय आहे. शॉर्ट फॉर्म दिलेला आहे इथे. हे असे शब्द तुम्ही बघितलेत का? ही संक्षिप्त नावे तुम्ही कुठे बघितलेत, लिहिलेत का? नाही लिहिलेली, सांगा मला, सांगा. हॅलो, DR म्हणजे काय? डॉक्टर, डॉक्टर. HM हेडमास्टर. म्हणजे सांगा. हेडमास्टर. हा, AC एअर कंडिशन, हो की नाही. ADV म्हणजे ऍडव्होकेट, वकील. आणि ऍडव्होकेट. CM बरोबर. आणि CM म्हणजे काय? चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर, त्याला मुख्यमंत्री म्हणतो. तशीच ही जी 118 जी नावं शोधून काढली, ती मूलद्रव्यांना नावं दिलेली आहेत. त्यांची नावं जी आहेत ती काय केलेली आहेत, संक्षिप्त रूपामध्ये त्यांच्या नावावरून मूलद्रव्ये दर्शवण्यासाठी सुद्धा ही पद्धत वापरली जाते. आणि ही पद्धत कोणी शोधून काढलेली आहे, तर बर्जेलियस या शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढली. मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावांचा संक्षेप करून बनवलेली असते. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवतात. आपण पण आपलं नाव एलिसेल सांगत असतो, अक्षता सूर्यवंशी, AS सूर्यवंशी. आपण तसं हे मूलद्रव्यांची सुद्धा काय आहेत, संक्षिप्त नाव आहे, त्यांच्या नावांचा संक्षेप करून बनवलेली आहे. पण बघा आता त्यांनी कशी बनवलेली आहेत. समजा दोन नावं जर एकाचीच असतील, कार्बन, कॅल्शियम, तर काय केलेलं आहे, तर त्यांनी पहिलं लेटर जे घेतलंय ते काय घेतलेलं आहे, कॅपिटल घेतलेलं आहे. आणि दुसरं आहे ते स्मॉल लेटर घेतलेलं आहे. आता हे आपण काय बघूया, मूलद्रव्य आणि संज्ञा त्यांच्या कोणत्या आहेत. तर बघा, हायड्रोजन तर काय आहे, H. सोडियम Na, हेलियम He, मॅग्नेशियम Mg, लिथियम Li, अल्युमिनियम Al, बेरिलियम B, सिलिकॉन Si, बोरॉन B, फॉस्फरस P, कार्बन C, सल्फर S, नायट्रोजन N, क्लोरीन Cl. बघा इथे कार्बन C आलाय आणि परत C, क्लोरीन पण Cl घेतलेले आहे तिथे. ऑक्सिजन O, आर्गॉन Ar, फ्लोरीन F, पोटॅशियम K आणि निऑन Ne, तर कॅल्शियम Ca. असे काय आहेत, मूलद्रव्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला पाठ करणंच गरजेचं आहे, कळलं का? आता ह्या झाल्या त्यांच्या नावावरून. पण तुम्हाला माहित आहे का, ही जी बल्ब असतो बघा विजेचा, आपण घरामध्ये बल्ब असतो लाईटचा, हो. लाईटच्या बल्ब मध्ये जी तार असते ती कशाची असते माहितीये तुम्हाला? काय नाव माहितीये का? तांब्याची. ती जी तांब्याची तार असते, टंगस्टन या धातूची असते, टंगस्टन. मग या टंगस्टनची संज्ञा काय असते, तर टंगस्टनची संज्ञा दिली W. का बरं दिली? आता सगळे आपण मगाशी बघितलं, ऑक्सिजनची O होती, नायट्रोजनची N होती, टंगस्टनची W दिले. तर या टंगस्टनचा शोध जे आहे तो शास्त्रज्ञ वॉल्फ्रेम या शास्त्रज्ञांच्या नावावरून ती टंगस्टनला W ही संज्ञा दिलेली आहे. तसेच चांदी Ag, सोने Au ह्या काय केलेल्या आहेत, लॅटिन नावावरून या संज्ञा दिलेल्या आहेत. तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण स्वाध्याय घेऊया. बघा, अचूक शब्द मी इथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत बघा, अणु आणि रेणू, स्थायू, द्रव किंवा वायू, कॉपर, तांबे, टंगस्टन, वस्तुमान आणि आकारमान आणि द्रव्य. तर पहिला प्रश्न आपला आहे रिकाम्या जागामधला. बघा, कोण वाचेल सांगा बघू जरा, आवाज.
माझा आवाज येतोय का? बघा, वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये काय म्हणतात? वय हो टीचर. मूलद्रव्ये ही द्रव्य स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थात आढळतात. द्रव्य किंवा वायू. अणु आणि रेणू दोन्ही डोळ्यांना दिसत नाहीत आणि डब्ल्यू ही संज्ञा टंगस्टन साठी वापरतात, तर कॉपर तांबेसाठी सीयू ही संज्ञा देतात. वस्तुमान व आकारमान द्रव्याचे दोन महत्वाचे गुणधर्म आहेत. अशा पद्धतीने आपला धडा इथेच संपलेला आहे. धन्यवाद.